हाय, हॅलो, नमस्कार. अखंड ब्राह्मणी नऊवारी फक्त 1 तास 15 मिनिटात शिवलेली आहे. व्हिडिओला कुठे स्किप करू नका. पेपरवरती ड्राफ्टिंग, मार्किंग, निर्या करायचं, परत अस्तरला साडी जोडवायची आणि ओचा, काष्टा, नेफा सगळं ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ही बघा अशी 3/4 पॅन्ट येते ह्या साडीला. ही साडी तुम्ही 4-5 वेळा नेसल्यानंतर उसवली तर आहे तशी मिळणार. कुठेच कटिंग नाही आहे याला. अखंड ब्राह्मणी पटकन बनवून जाते. अखंड ब्राह्मणीचं ड्राफ्टिंग बघूया आपण. सगळ्यात पहिली नऊवारी साडी आपण जमिनीवरती घातल्यानंतर पदर कधी पण आपल्या उजव्या हाता साईड असायला पाहिजे. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण वरच्या बाजूनी साडी ठेवलं ना, तर पहिली मार्क आपण करायचं जे पिनपासून पदर लांबी. आपण पिन लावतो ना, तिकडून पदर लांबी किती हवी. पहिला मार्क पहिला ते दुसरा मार्क आपल्या मणक्याकडून उजव्या शोल्डर खालून डाव्या शोल्डर वरती असं दुसरा मार्क. तसंच आपण खाली आलं पाहिजे. तिसरा मार्क आपण करून घ्यायचं. मग 3 ते 4 आपण 21 इंच घ्यायचं. मोठ्यांना नऊवारी शिवायला अखंड ब्राह्मणी 21 इंच. नंतर 2 ते 3 आपण कमरेचं दुसरा भाग, म्हणजे समजा कमरेचं 40 कंबर असली तर कमरेचा चौथा भाग 10. 10ला आपण 2 इंटू केले की 20. 20ला आपण 3 प्लस केल्यानंतर 23. असं करून आपण 23 इंच 2 ते 4 मार्कपर्यंत 23. मग साडीच्या सुरुवातीच्या बाजूला यायचं, तिकडे 6 नंबर घालायचं मार्क करून, तिकडे पण 23 इंच आणि आता 7 नंबर दाखवली बघा, तिकडे पण 23 इंच. असं करून पूर्ण आपण अखंड ब्राह्मणीचे 7 मार्किंग करायचे आणि नंतर 6 ते 5 पर्यंत 10-10 इंच मार्क करायचं आणि 7 ते 4 पर्यंत सुद्धा 10-10 इंच मार्क करत जायचं आहे निर्यांसाठी. आणि नंतर पदर आपण साडीच्या सुरुवातीच्या त्या बाजूला करायचं. हे बघा जमिनीवरती आता साडी ठेवलेली आहे. जसं मी मार्किंग दाखवली पेपरवरती तसंच आता साडीवरती मार्किंग करायचं आहे. पहिलं मार्क पिनपासून पदर लांबी किती हवी आहे. दुसरं मार्क मणक्याकडून पिनपर्यंत. ओके, तसंच खाली आला पाहिजे. ही तिसरी मार्क आणि 3 ते 4 21 इंच. ओके, मग 2 ते 5 आपण काय करायचं, कमरेचा चौथा भाग आणि त्याला कमरेचा दुसरा भाग आणि 3 इंच प्लस. तसंच सुरुवातीला पण आलं पाहिजे 23 इंच आणि इकडे पण 23 इंच. असं करून आपण साडीचं मार्किंग 7 मार्किंग मध्ये पूर्ण करून घ्यायचं. आता हे बघा 6 ते आपण 5व्या मार्क पर्यंत 10-10 इंच मधले सगळे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इकडे 7 ते 4 पर्यंत अख्ख्या साडीला 10-10 इंच मार्क करून घ्यायचं आहे. ओके, ह्याच्यानंतर आपण निर्या बघूया. हे बघा 10-10 इंच मार्क करून घेतलेले आहेत. ओके, असं ही आपण ह्याच्यानंतर आपण पदर कटिंग, अस्तर कटिंग, निर्या कसे करायचे सगळं ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णप्रमाणे बघा आणि मी टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगते. व्हिडिओ स्किप अजिबात करू नका. ह्या बघा निर्या आम्ही करतोय. एक कुणाची मदत घ्यायला लागते. 6 आणि 7 मार्किंगकडे दोघं बसायचं आपण आणि आपण असे एकावर एक 10-10 इंचाचे मार्क ठेवत जायचं आहे. अशी निर्या करायचं आहे. साधारण 16 ते 17 निर्या येणार आणि आपण हे कुठपर्यंत करायचं आहे, दुसरा मार्क आणि चौथा मार्क तिथपर्यंत जायचं आहे. पण पूर्ण 2 आणि 7 पर्यंत नाही जायचं आहे. त्याच्या आधी 2 निर्या आधीच थांबायचं आहे आणि 2 आणि 4 असं आपण तिरपी रेषा घेऊन पदरची रेषा पण काढून घ्यायची आहे. हे बघा पूर्ण आता निर्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण आता निर्या शिवूया. आपल्याकडे निर्या वरच्या बाजूचे निर्या घ्यायचे आणि त्याच्यात
वरच्या बाजूनी एक नेरी आणि खालच्या बाजूनी 2 नेऱ्या सोडून आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. ते बघा मी स्पष्टप्रमाणे दाखवली आहे. मधली नेऱ्या ही साडीची वरची बाजू आहे. जवळून दाखवते तुम्हाला. खालच्या बाजूने 2 नेऱ्या आणि वरच्या बाजूला 1 नेरी असे सोडून मधलं बॉर्डर आपलं काढून घ्यायचं आहे. आणि ह्या कट केलेले नेऱ्या पहिली 4 पदरी दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळे नेऱ्या पहिली कट करून घेतलेले शिवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मेन जे खाली सोडलेले 2 नेऱ्या आणि वरच्या बाजूची 1 नेरी आहे ना, त्यांना पण धरून पूर्ण अशी आडवी पण शिवण टाकून घ्यायची आहे. कारण अख्खी साडी ह्या नेऱ्यांवरती थांबते, म्हणून घट्ट प्रमाणे शिवून घ्यायचं आहे. ह्या नेऱ्या शिवताना अजिबात कंटाळा करायचा नाहीये, व्यवस्थित काम करायचं आहे आपल्याला. ते बघा, खालची दोन्ही नेऱ्या आणि वरची नेऱ्या धरून परत हात ठेवताना 1 नेरी मध्ये हात ठेवून आपण शिवून घ्यायचं आहे. आता अस्तर कटिंग बघा, माझ्या बाजूला बंद बाजू आहे आणि पुढच्या बाजूला ओपन बाजू. कमरेचा 4था भाग आणि 1.5 इंच प्लस करून आपण आसन कमरेचा 3रा भाग आणि 1 इंच प्लस आणि त्याच्या पुढे 3 इंच पुढे जे आकारला ठेवलं आणि मोरी आपण कमरेचा 4था भाग असं करून आपण हे बघा, मोरी कमरेचा 4था भाग असं करून आपण अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. आणि अस्तर किती घ्यायचं म्हणजे किती उंची असते ना त्याच्यापेक्षा 5 इंच कमी, असं 3/4 पॅन्ट सारखी येते अस्तर. राजलक्ष्मी मस्तानी पॅटर्न सारखे अटॅच येत नाही, हा 3/4 पॅन्ट येतो अखंड ब्राह्मणीला. आता आपण अस्तर शिवून घेऊया आणि अस्तरला आपण साडी कसं अटॅच करतो तेही बघूया. ओके. आणि त्याच्यानंतर ओचा आणि काष्टा आणि त्याच्यानंतर नेफा, असंच पूर्ण अखंड ब्राह्मणीचे सगळे स्टेप्स बघूया. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णप्रमाणे बघा. ओके. हजाराने साड्या शिवलेला माझा अनुभव आहे. मी परत सांगते, माझ्याप्रमाणे तुम्ही ओचा, काष्टा आणि नेफा वगैरे लावला ना तर सोपी पद्धतीने तुम्ही पटकन शिवणार. हे बघा, पॅन्ट शिवते मी. आधी बॉटम शिवून घ्यायचं आहे, नंतर दोन्ही जे आकार साडीचे अस्तरचे शिवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. हे बघा, आता पॅन्ट बाहेरच्या बाजूने शिवण ठेवून आतल्या बाजूने शिवण न दिसण्यासारखे पॅन्ट शिवून घ्यायचं आहे. आता आपलं साडीची सुरुवातीची बाजू, नऊवारीची सुरुवातीची बाजू घेऊया आपण आणि एक सिंगल अशी दुमडून घेऊया. त्याला अस्तरला लावायच्या पहिली त्याचं कडा पहिली शिवून घेऊया आणि त्याला अर्ध करून एक मार्क करून घेऊया. कुठे यूज करायचं नंतर मी तुम्हाला सांगते. आता आपण अस्तर ठेवून घेऊया आणि बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या उजव्या हाताकडे साडीची सुरुवातीची बाजू घेऊन आपण अस्तरला अटॅच करून घेऊया. ही मागची बाजू होणार आहे. ओके. आणि वरच्या बाजूने एक 2-3 नेऱ्या वरच्या बाजूने टाकायच्या आहेत आणि जे मी मधलं मार्क केली ते जेला जिथे अटॅच येते तिकडे येण्यासारखे आपण जोडून घ्यायचं आहे अस्तरला. आतमध्ये कपडा न अडकण्यासारखे सावधपणे आपण अस्तरला साडी जोडून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. नंतर एक बाजू म्हणजे साडीची उजव्या बाजू पण वरच्या बाजूने पण शिवून घेऊया आपण. पुढच्या बाजूपर्यंत पूर्ण राऊंड नाही मारायचं आहे, फक्त मागून पुढेपर्यंत शिवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा, आता पदर शिवून घेते मी. तिरपी रेषा आपण पदरला काढलेलं बघा, ते पदर घ्यायची आणि वरच्या दिशेने निर्या करत जायचं आहे पदरचं. बघा, वरच्या बाजूने जे तिरपी रेषा असते ती वरच्या बाजूने अंदाजे तुम्ही 1-1 इंचचे निर्या करून घ्या आणि नंतर जे आपण अस्तरला जोडवतो ना तेव्हा ते ॲडजस्ट करून आसन एवढं आपण ठेवायचं आहे. हे बघा, पदर स्टिचिंग करून झालं. आता आपण
साडी अस्तरच्या मागच्या बाजूला यायचं, वरच्या बाजूने 1 इंच सोडायचं आणि पदर आपण लावून घ्यायचंय. आपण पदर जोडून घेताना बघायचं आहे की पुढच्या बाजूने ती मागे आलं पाहिजे. उलट पलट करू नका, कारण परत उसवायला लागते. गडबडीत कधी कधी उलट सुलट काम होते, म्हणून आपण लक्ष देऊन करायचं आहे. मागच्या बाजूने हे बघा पदर मी जोडून घेतली. व्हिडिओ स्किप न करता मी हळूवारपणे तुम्हाला सांगते, कारण ह्याचे स्टेप्स खूप आहेत आणि कन्फ्यूज होणार तुम्ही. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पदर जोडून घेतली. आता मी पुढच्या बाजूला आली आहे साडीच्या. ओके, हे बघा पुढची बाजू. मागे आपण काष्टा जोडवलं आणि मागे आपण पदर जोडवलं आणि तसंच आपण पिनं लावता लावता पुढच्या बाजूला यायचं आहे. आणि ह्या बघा पुढचे नेऱ्या आपण साडीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. आणि काष्टा कधी पण काष्ट्याचं पुढे येतं ते डाव्या बाजूला येतं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नेऱ्या आपण साडीच्या उजव्या बाजूला जोडवलं आणि मागून जे येतं ना ते बघा, आता मागून येऊन तिकडे एक पिन लावायचं आणि जेवढं जास्त येतो ना ते सगळे नेऱ्यांवरती, जे आपण नेऱ्या पुढची नेऱ्या शिवलेलं बघा त्याच्यावरती एक नेरी जास्त घेऊन ती पूर्ण अटॅच करायची आहे. तुम्हाला आलं असेल लक्षात. हे बघा एक नेरी जास्त आली, ती आतल्या बाजूनी फोल्ड करून ती शिवून घ्यायची आहे. पिनं लावता लावता आपण काम करायचं आहे. हे बघा आता अस्तरला साडी अटॅच झाली. हे फायनल आपण शिवून घेऊया. आता अर्ध आपण शिवत आलेलो, त्याच्या पुढचं शिवण आपण आता मागेपर्यंत जातोय. व्हिडिओ मी स्किप न करता तुम्हाला डिटेलमध्ये दाखवली आहे. अजून कुठे तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नाहीतर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर आहे. हे बघा आता पदर जोडवलेला आहे. ही पुढची बाजू आहे, पूर्ण नेऱ्या जोडवलेल्या आहेत. आता ओचा आणि काष्टा आपण बघूया. साडीच्या मागच्या बाजूला यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उंची किती असते ना त्याच्यापेक्षा 1 इंच असं 2 वेळा उंचीप्रमाणे आपण माप घ्यायचं आहे. उंचीचं डबल आणि 6 इंच मार्क करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या दिशेने बॉर्डर फिरवून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे बॉर्डर ठेवून घेऊन वरती आपण आणायचं आहे त्याला. ते बघा मी दाखवते. त्याच्या पहिले आपण त्या बॉर्डरच्या मागे, दोन्ही बॉर्डरच्या मागे मधलं कपडा जे पूर्ण ॲडजस्ट करायचं आहे. ही अखंडमध्ये असल्यामुळे आपण असं पूर्ण ओढून घ्यायला लागतं आणि थोडा काष्टा आपण वरच्या दिशेने ठेवायचा आहे, कारण नेफा लावून नंतर काष्टा लावणार आहे. आपण नेफामध्ये आतमध्ये नाही टाकणार. आता बघा आसन किती आहे ना, आसनच्या डबल आणि 7 इंच प्लस करून आपण मोठी मार्क करायची आहे आणि पुढच्या बाजूला यायचं आहे. साडीच्या पुढच्या बाजूला आल्यानंतर आपण साडी पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आपलं मागे काष्टा केलं म्हणजे आपण डावा पाय रेडी झालेला असतो. आता उजवा पाय रेडी करायला डावा पायावरच आपण खाली बॉर्डर ठेवून तिकडे वजनदार वस्तू ठेवून जेवढं बॉर्डर जास्तीचं असते ना ते पूर्ण वरती ओढून घ्यायचं आहे. हे बघा मी दाखवली आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला. अखंड ब्राह्मणीसाठी अशी नेऱ्या करायच्या आहेत. जेवढं जास्त कपडा येतो ते वरती, ते काय प्रॉब्लेम नाही आहे, ते आतमध्ये घडी करायचं आहे. याला कुठेच कट नाही असल्यामुळे असंच करायला लागतो. आणि शक्यतो वरच्या बाजूनी बारीक बारीक नेऱ्या पण काढायचं आहे आणि अख्खा कपडा बॉर्डरच्या मागे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे आणि असं छान नेऱ्या येण्यासारखे आपण करायचं आहे. ह्या प्रोसेसला थोडं 15-20 मिनटं लागतो. नवीन असलं तर तुम्हाला अर्धा तास पण लागेल, पण कंटाळा करू नका, कारण अख्खी नऊवारी ह्या नेऱ्यांवरती डिपेंड असते. छान सारखी तुम्ही त्यांना नेऱ्या करा. ते बघा मी दाखवली आहे तसं नेऱ्या करून तुम्ही आतमध्ये
ठेवायची आहे, जेवढी जास्ती आहे तेवढी, आणि त्याच्यानंतर नेफा लावायचा आहे. हे बघा आता कसे निर्या झाले तुम्ही बघू शकता. मागच्या बाजूनी पण ओढून घ्यायचं आहे आणि पुढच्या बाजूनी पण व्यवस्थित छान निर्या करायचं. आता आपण नेफा लावूया. नेफासाठी जेवढं रेडी आहे साडी त्याच्यापेक्षा 2-2 इंच जास्त बॉर्डर पट्टी घ्यायची आहे आणि अस्तर पण घ्यायचं आहे आपल्याला, आणि बॉर्डर पट्टीला अस्तर लावून घेऊन एक शिवण शिवून घ्यायचं. आपण नेफा पहिली रेडी करून घेऊया आणि नंतर डायरेक्ट लावूया. ओके, ह्याच्या असं केल्याने फिनिशिंगने छान दिसतं. आपण साडीला आधी उलट बॉर्डर लावून घेऊन नंतर फिरवलं ना ती व्यवस्थित येत नाही. त्यापेक्षा आपण आधी नेफा रेडीच करून घ्यायचा आहे. ह्याच्या आधी पण माझ्या चॅनलवरती मी दाखवलेलं आहे नुसती नेफा लावायचं सुद्धा, तुम्ही तेही बघू शकता. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवले मी. नेफा असं पूर्ण करूनच घेते मी आणि नंतर डायरेक्ट लावते. ही तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने होऊन जाणार नऊवारी आणि दिसायला पण फिनिशिंगनी काम होते आपलं. हे बघा फटाफट आपण आता लावून घेतलेलं आहे. असं आपण पूर्ण नऊवारी अखंड ब्राह्मणीचे सगळं मार्किंग पासून, ड्राफ्टिंग पासून, अस्तर कटिंग, परत कपड्याला साडी जोडवणं, परत ओचा आणि काष्टा, नेफा लावणं, असे सगळं मी पूर्ण दाखवली आहे. व्हिडिओ आवडला तर ही बघा अखंड ब्राह्मणीची फायनल लुक कशी झाली रेडी झाल्यानंतर. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि एक छानशी कमेंट करा, आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठला हवा आहे तेही कमेंट करून मला सांगा. चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.